नमस्कार, आज आपण जन्माष्टमी स्पेशल सुदाम्याचे पोहेची रेसिपी बघणार आहे। कृष्ण आणि सुदामा यांच्यामधील पोह्यांची गोष्ट आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे। चला तर मग खास जन्माष्टमीच्या प्रसादासाठी बनवूया सुदाम्याचे पोहे। त्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी एवढे पोहे घेतलेले आहेत। रेग्युलर आपण जे कांदे पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो तेच पोहे या ठिकाणी मी घेतलेले आहेत। हे पोहे छान असे चाळून घेतलेले आहेत। त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून पोहे 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। हे पोहे मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर यामधील संपूर्ण पाणी निथळून घेतलेले आहे। आता हे पोहे आपल्याला असेच भिजत ठेवायचे आहे 10 मिनिटासाठी। तर यावरती बघा मी झाकण ठेवून घेते, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया। त्यासाठी या ठिकाणी बघा मी गॅसवरती एक पॅन ठेवून घेतलेला आहे। त्यामध्ये अगदी 1 चमचाभर आपल्याला साजूक तूप टाकून घ्यायचं आहे। रेसिपीसाठी आपल्याला जास्त तूप वापरायची आवश्यकता नाही आहे। अगदी कमीत कमी तुपामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये ही रेसिपी छान अगदी चविष्ट अशी बनून तयार होते। तूप छान गरम झालेलं आहे। यामध्ये आपल्याला आता काही ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचे आहेत। आवडीनुसार आपल्याला या ठिकाणी ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहेत। ड्रायफ्रुट्स घेणे अगदी ऑप्शनल आहे। तर या ठिकाणी बघा मी छान असे हे ड्रायफ्रुट्स तुपावरती छान असे भाजून घेतलेले आहेत। आता हे तूप आपल्याला काढायचं नाही आहे। याच तुपामध्ये बघा मी अर्धी वाटी एवढा गूळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाव वाटी एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे। तर 1 वाटी पोह्यांसाठी अर्धी वाटी गूळ अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आता इथे आपल्याला या गुळाचा पाक वगैरे करायचा नाही आहे, फक्त गूळ पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे। तर सुरुवातीला जरी तुम्हाला या गुळाचं पाणी थोडं कमी वाटत असलं तरी पण जसा गूळ वितळत जातो तसं गुळाला सुद्धा पाणी सुटते। त्यामुळे अगदी पाव वाटी पाण्याचाच आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे। आता यामध्ये बघा मी थोडीशी जायफळ पावडर टाकून घेतलेली आहे आणि एक अख्खी इलायची थोडीशी मुसळाने ठेचून यामध्ये टाकून घेतलेली आहे। तर गुळाचं पूर्णपणे पाणी झालेलं आहे, गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। त्यानंतर बघा पोहे सुद्धा छान असे भिजलेले आहेत आणि मस्त मोकळे मोकळे सुद्धा झालेले आहेत। आता हे पोहे आपल्याला या गुळाच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। यावेळी आपल्याला गॅसची फ्लेम मात्र मंद ठेवायची आहे। मंद आचेवरती आता हे पोहे आपल्याला गुळाच्या पाण्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत। मंडळी, अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे हे सुदाम्याचे पोहे। ही रेसिपी फक्त जन्माष्टमीच्या प्रसादासाठीच न बनवता तुम्ही सकाळच्या नाश्त्याला सुद्धा बनवू शकता। खूप छान चविष्ट अशी बनून तयार होते। यामध्ये तुम्ही आणखी चविष्ट आणि पौष्टिक बनण्यासाठी ओल्या नारळाचा किस टाकून घेऊ शकता, पण आता माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी नाही टाकला। तर बघा सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आहेत तळलेले आणि ड्रायफ्रुट्स सुद्धा मी यामध्ये छान असे मिक्स करून घेतलेले आहेत। त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला याची मंद आचेवरती 2 मिनिटे छान दणदणीत अशी वाफ काढून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता 2 मिनिटानंतर पोह्यांनी गुळाचं पाणी जे आहे ते छान पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे आणि पोहे छान असे मोकळे मोकळे झालेले आहेत। या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे। तयार आहे आपला जन्माष्टमीसाठी लागणारा सुदाम्याच्या पोह्याचा प्रसाद। तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी ही रेसिपी आहे, अगदी झटपट बनवून तयार होते। चला आता हे पोहे बघा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि यावरती थोडंसं ड्रायफ्रुट्सनी गार्निश करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर दिसत आहेत पोहे, तेवढेच ते चविष्ट सुद्धा झालेले आहेत। चला तर मग तुम्ही सुद्धा या जन्माष्टमीला माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले हे सुदाम्याचे पोहे एकदा नक्की बनवून बघा, अगदी झटपट बनून तयार होतात। आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून सांगायला मात्र अजिबात विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत। आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।